हर हर महादेव. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व न्यूमरोलॉजी या संदर्भात उपाय हवे असतील तर माझे इतर रील्स देखील पहा व मला फॉलो करा. रुद्राक्ष खरा आहे की खोटा हे पाहण्याच्या काही पद्धती या प्रचलित आहेत. त्या पद्धती कितपत योग्य आहे याविषयी मी पुढील काही रील्समध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. एक पद्धत आहे ती म्हणजे पाण्यामध्ये रुद्राक्ष हा टाकला तर तो जर तळाशी गेला तर तो ओरिजिनल रुद्राक्ष आहे असं काही लोक म्हणतात आणि तरंगला तर तो डुप्लिकेट आहे. खरं पाहता ही पद्धत योग्य आहे का? प्रात्यक्षिक पाहूया. माझ्याकडे जे आत्ता सध्या रुद्राक्ष आहेत ते काही साईजनी मोठे आहेत, काही छोटे आहेत आणि हे सर्व ओरिजिनल सर्टिफाईड रुद्राक्ष आहेत. तर आता मी याच्यामध्ये टाकते पाण्यामध्ये. तुम्ही पाहू शकता की काही रुद्राक्ष हे तरंगत आहेत आणि काही रुद्राक्ष हे तळाशी गेलेले आहेत. म्हणजेच काय, रुद्राक्ष ओरिजिनल आहे की खोटा आहे, म्हणजे खरा आहे की खोटा आहे हे या पद्धतीने पाहणं हे चुकीचं ठरेल. कारण त्याचं जर वजन कमी असेल तर साहजिकच तो पाण्यावरती तरंगणार आहे.